सकाळचे वाजलेत 4:30 आणि आम्ही निघालो आता गावाला जाण्यासाठी. सो फायनली आपण पोचलेलो आहोत. आता आम्हाला इथून जायचं आहे वैजापूरला. त्यासाठी आम्ही चाललो. लय ऊन आहे बाबा इथे. येतात हळूहळू येत आहेत. आम्ही पण चाललोय आता. बघू आता तिकडे गेल्यावर आम्ही खातो पितो आणि मग तुम्हाला भेट. आम्ही आता आलो वैजापूरमध्ये जेवायला. बिकॉज तो जो मेंदूवडा होता ना तो एकदम खायचा होता ब्रेड. त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर काही पोट भरलं नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी भाजी घेतली. घरून पोळ्या मम्मीने बनवून आणल्या होत्या. त्याच्यामुळं मग मस्तपैकी आता बसून इथं आरामात खातो. आता इथून खाऊन आम्हाला जायचं आहे. कुठं जायचं आहे? येवला. वैजापूरवरून येवल्याला जायचं आहे आणि मग तिथून अंदर ठेवलं जायचं. असं थोडंसं आहे ट्रॅव्हल. तर मग आता ते करण्यासाठी थोडी एनर्जी पाहिजे म्हणून आम्ही आता खाल्ल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट जाऊ तिथे. सो आम्ही ह्यावाल्या मठामध्ये आलो आहे जे की जनार्दन स्वामींचं मठ आहे. आता पप्पा थांबलेत माझे. नागेश्वर मंदिर. काय? नागेश्वर मंदिर. ओके. मठ आहे तिकडे काहीतरी हाय वाटतं चालू. छान आहे ना. एवढं बरं वाटतंय इथे. आम्ही खाऊन पिऊन डायरेक्ट आता परत थांबता ना. येत आहेत ते लोक पण येत आहेत मागून. इकडून जायचं. हे किती छान वाटतंय रे इथे. पूल पण आहे. ओ माय गॉड. चला आता मी तुम्हाला याची टूर देते. ही कुठे आहे? हे बघ इथं बसलेले बाबा ते बसते. अच्छा ओके. इथे त्यांचं इथंच दिलेलं आहे पूर्ण. हां हो हो. बाबा आहे ना महादेवाचा अवतारच मानले जायचं पहिले. छान आहे ना. अरे बापरे लई बेकार चटके लागतायत. अरे बाबा रबराची चप्पल आहे तिथं अजून तापली आहे. वाव स्मशानभूमी आहे. माय गॉड. इकडं काय आहे? पाणी आणि हे आपलं मंदिर. आम्ही इथे थांबलेलो आहे. आता निघायचं आहे आपल्याला. बिकॉज दुसरीकडे पण जायचं आहे. ज्या कामासाठी आपण मेन आलो इथे करण्यासाठी जायचं आहे म्हणजे हळदीला. आता कोणाची हळद आहे मी तिकडे जाऊनच तुम्हाला सांगते. सो पटकन आता आपण जाऊया. साक्षी दीदीची म्हणायची. हां त्यांना काय माहिती साक्षी दीदी कोण आहे ते मी नंतर तुम्हाला सांगते. माझ्या आत्याच्या मुलीची हळद आहे आणि उद्या लग्न आहे. सो त्यासाठी आपण चाललो.
आता मला वाटतंय तिकडं गेल्यानंतर डायरेक्ट ब्लॉग करेल बिकॉज चार्जिंग पण नाही राहिली. सो लेट्स सी. सो वी आर बॅक. खूप कष्टानंतर आम्ही इथं आलेलो आहे, पोचलेलो आहे घरामध्ये, ॲज यू कॅन सी. पण मॅटर असं झालं आहे की आम्ही जाणार होतो हॉलमध्ये डायरेक्ट, बट काही कारणास्तव ते कॅन्सल झालं आणि आम्ही डायरेक्ट घरात आलेलो आहे. सो आता इथून डायरेक्ट उद्या संध्याकाळी आज संध्याकाळी आम्हाला तयार होऊन जायचं हळदीला. तर आजच्या पुरता एवढाच होता व्लॉग, कारण की मी आता थकली आणि चार्जिंग पण नाही आणि रेंज पण नाही आहे. सो पूर्ण गडबड झालेली आहे. ॲक्च्युली ते हॉलपासून हे घरच 10 किलोमीटर आहे. सो पूर्ण सकाळच्या 4 वाजता निघलेलो आहे आम्ही, 4:30 वाजता. आता वाजलेत ऑलमोस्ट 3. म्हणजे तुम्ही पूर्ण दिवस आमच्या ट्रॅव्हलिंगमध्येच गेलेला आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं असं तसं करण्यात. सो आजचा पुरता एवढाच होता ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माझी बोबडी वळवळते, असू द्या. आणि मेन पार्ट तर हा आहे की उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, बिकॉज तो हळदीचा असणार आहे आणि त्याचा नेक्स्ट व्लॉग लग्नाचा असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. सो बाय.